नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण 7वी स्कॉलरशिप स्वाध्याय 16.2 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर मागील सर्व स्वाध्याय या ठिकाणी तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये गेल्याच्या नंतर 7वी स्कॉलरशिप गणित यामध्ये तुम्हाला सर्व स्वाध्याय पाहायला मिळतील। ओके, पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। ओके, चला पहिला प्रश्न सोडूया। पहिला प्रश्न पहा, दोन वर्तुळाच्या परिघाचा आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर दिलेला आहे 5 जसे 7, तर त्यांच्या व्यासाचं गुणोत्तर आपल्याला विचारलेले किती आहे। तर लक्षात घ्या, परिघाचं सूत्र काय आहे 2πr। आता लक्ष द्या, हे 2r म्हणजे 2r बरोबर काय असतो d म्हणजेच डायमीटर। म्हणजे हे पहा, हे वर्तुळ आहे। आता इथून इतकी रेष म्हणजेच r म्हणजे त्रिज्या असते आणि ही पण परत r म्हणजे हे r आणि हे r म्हणजे 2r म्हणजे हा टोटल काय असतो व्यास असतो। म्हणजेच हे 2 आणि हे r म्हणजेच काय झाला डायमीटर झाला। म्हणजे आपल्याला परिघाचं सूत्र या ठिकाणी असंही लिहू शकतो आपण, किंवा परिघ बरोबर काय लिहू शकतो पाय d। काय लिहू शकतो पाय d। हे 2 आणि r ऐवजी d लिहू शकतो। तर आता आपल्याला काय विचारले, परिघाचे गुणोत्तर दिलेले आहे। ओके, तर पहा आता परिघ पहिला समजा आपण एक परिघ घेऊया, पाय d 1 हा पहिला परिघ आणि दुसरा परिघ पाय d 2 घेऊया। बरोबर याचं गुणोत्तर आपल्याला लिहिलेलं आहे 5 जसे 7। पहा पाय पाय जर कॅन्सल केला तर या ठिकाणी काय राहिला d1 राहिला 5 आणि d2 7। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी व्यासाचे जे गुणोत्तर आलेलं आहे ते आलेले आहे d1 d2 बरोबर 5/7 म्हणजेच 5/7। म्हणजे या ठिकाणी व्यासाचं गुणोत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 5 जसे 7। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीमध्ये एक वर्तुळ एका आयताच्या शिरोबिंदूतून जात आहे। पहा आता दिलेल्या आकृतीमध्ये वर्तुळ काय करतो, आयताच्या शिरोबिंदूमधून जात आहे। आयताची लांबी आपल्याला 16 दिलेली, म्हणजे जर 16 असेल, ओके, रुंदी 12 दिली म्हणजे ही रुंदी 12 आहे, तर वर्तुळाची आपल्याला काय काढायची त्रिज्या। तर लक्षात घ्या, हा जर वर्तुळ असेल तर हा जो आहे तो व्यास आहे आणि इथे इथून इतकी काय आहे त्रिज्या आहे आणि ही पण त्रिज्या आहे। ओके, तर आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हा जर आयत असेल समजा आणि हे जर त्याचे कर्ण असतील तर ते कर्ण दुभागतात। म्हणजे या ठिकाणी इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत अंतर कसं असणार आहे सारखं असणार आहे। तर लक्षात घ्या, जर आपण हा जर इतका विचार केला असा त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण होईल आणि या ठिकाणी हा होईल कर्ण। म्हणजे आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरून आपण असं म्हणू शकतो BD चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक AD चा वर्ग। ओके, आता आपल्याला AB माहिती आहे 12 चा वर्ग, AD माहिती आहे 16 चा वर्ग, 12 चा वर्ग 144, 16 चा वर्ग 256, दोघांची जर बेरीज केली तर 400 आली आणि हा आला आपला BD स्क्वेअर। म्हणजे BD इथपर्यंत याचा स्क्वेअर, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर BD बरोबर किती आलं आपलं, कितीचा वर्ग आहे 400 तर 20चा। म्हणजे इथून इथपर्यंत अंतर असणार आहे 10 आणि इथून इथपर्यंत अंतर असणार आहे 10। आपल्याला काय विचारले तर त्रिज्या विचारली। त्रिज्या म्हणजेच इथून इथपर्यंत घ्या किंवा इथून इथपर्यंत घ्या, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। तर या आकृतीमध्ये B इथे समजा नाव दिलं आपण P किंवा O दिलं, कोणतंही आपल्याला जे नाव द्यायचं ते देऊ शकतो। तर OB ही त्रिज्या असू शकते आणि OD ही पण त्रिज्या असू शकते। म्हणजेच आपल्याला त्रिज्या विचारली म्हणजे 10 आपलं या ठिकाणी उत्तर असणार। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा प्रश्न क्रमांक 3,
पहा केंद्रबिंदू P असलेल्या वर्तुळाचा व्यास आपल्याला MN वर बिंदू T असा आहे की TN 9 आहे, म्हणजे T आणि N म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर आपल्याला 9 दिलेलं. किती दिलेले? 9. हे लक्षात घ्या. TN किती दिलेलं? 9. T मध्ये रेषा MN ला लंब असणारी जीवा AB ची लांबी आपल्याला 30 दिलेली आहे. म्हणजे A आणि B याची लांबी आपल्याला टोटल किती दिलेली आहे? 30. म्हणजे याचा अर्थ A आणि T हे असणारे 15 आणि T आणि B हे पण असणारे 15. ओके. पुढे तर आपल्याला MN या व्यासाची लांबी आपल्याला किती आहे असं विचारलंय. म्हणजे M पासून N पर्यंत इथपर्यंत आपल्याला काढायची आहे. ओके. तर आता एक लक्षात घ्या, आपल्याला हे जे A आणि P आहे इथं जर विचार केला तर ही काय आहे? R म्हणजे त्रिज्या आहे. काय आहे? त्रिज्या. ओके. आता ही जर त्रिज्या असेल तर इथून O आणि N ही पण काय असणार आहे? या ठिकाणी त्रिज्या असणार आहे. आपल्याला नाही सॉरी PN आहे. PN ही त्रिज्या असणार आहे. पण PN ही जर आपण त्रिज्या जर पकडली ही पण त्रिज्या आहे. पण लक्षात घ्या आता इथं TN आपल्याला 9 दिलेला आहे. म्हणजे जर आपण फक्त P आणि T इतकाच जर विचार केला, इतकाच PT, तर हा काय होईल? R-9. कारण हे 9 ऑलरेडी दिलेले आपल्याला. ओके. तर आता आपण याला इथपर्यंत म्हणजेच हे A P T असा हा झाला काटकोन त्रिकोण आणि याच्यावरून आपण R ची या ठिकाणी जी किंमत आहे ती काढू शकतो. ओके. तर पहा आता पायथागोरसचा प्रमेय वापरून म्हणजे काय होईल? AP चा वर्ग बरोबर AT चा वर्ग अधिक PT चा वर्ग. इथपर्यंत समजलं. आता AP माहिती आहे, R घेऊया R चा वर्ग. AT माहिती आहे 15 चा वर्ग. PT माहिती आहे R-9 चा वर्ग. ओके. आता याला जर आपण घेतलं तर R चा वर्ग बरोबर 225 होईल. इथं काय होईल? हे A वजा B कंसाचा वर्ग या सूत्रानुसार जर सोडवलं तर हा होईल इथं R चा वर्ग मायनस 18R अधिक 81. ओके. तर लक्षात घ्या, हे या बाजूचा R आणि हे प्लस R हे कॅन्सल होतील. इथं काय राहिलं शिल्लक? 0. 225 वजा 18R अधिक 81 होईल. हे वजा 18R या बाजूला अधिक होतील. म्हणजेच काय होईल? 18R बरोबर 225 अधिक 81. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता या दोघांची जर बेरीज केली आपण तर 5 आणि 1 6 होईल. 8 आणि 2 10 0 8 1 306 होईल. आणि 18R आणि या ठिकाणी लक्षात घ्या R बरोबर गुणाकारातले भागाकारात 306 भागिले 18 18 1 18 18 1 18. त्यानंतर इथून 18 गेले 19 20 म्हणजे या ठिकाणी 12 राहतील आणि 18 8 26 126 म्हणजे 18 7 सॉरी 7 7चा भाग बसेल. तर हे येईल 17. R किती आलं आपलं? 17. R आलेलं आपलं 17. आपल्याला विचारले काय? तर MN या व्यासाची लांबी विचारली. तर लक्षात घ्या R म्हणजे काय आहे? त्रिज्या. आणि त्रिज्याच्या दुप्पट काय असतो? व्यास असतो. म्हणजेच D बरोबर 2R. लक्षात ठेवायचं, D म्हणजे व्यास असतो. D बरोबर 2 × 17 17 दुनी 34. त्या ठिकाणी व्यास असणार आहे आपला 34. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4 पाहूया. वर्तुळामध्ये त्रिज्ये एवढ्या लांबीच्या जिभेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर पाहता. वर्तुळात त्रिज्ये एवढ्या लांबीच्या जिभेचे, मग आता समजा हे वर्तुळ आहे असं गृहीत धरू आपण. या ठिकाणी हे आहे त्रिज्या असं समजू आपण. हे R. पहा त्रिज्या एवढ्या लांबीच्या जिभेचे म्हणजे त्रिज्या एवढीच लांबी असणारी जिवा आहे. या ठिकाणी
जीवा म्हणजे काय, दोन वर्तुळाच्या कडेकडेला छेदणारी जी रेष आहे. ओके, ही समजा जीवा काढली आपण. लांबी एवढ्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर त्रिज्येच्या किती पट आहे. आता वर्तुळ केंद्रापासून किती पट आहे हे आपल्याला कळायचे. पहा या ठिकाणी जर आपण अशी रेष ओढून घेतली एक, ओके, आणि हे समजा आर आहे. आता हे इथून इथपर्यंतचे अंतर जर आपण एक्स गृहीत धरलं, किती धरलं, एक्स, बरोबर आहे. आणि आता ही त्रिज्या आहे, त्रिज्या एवढीच लांबी ही आहे, म्हणजे ह्या लांबीची काय झाली, हे दोन भाग झालेत. हा एक भाग झालाय आणि हा एक भाग झालाय. म्हणजे या इथून इथपर्यंत याचं अंतर काय असणार आहे, आर भागिले 2, आणि हे पण अंतर असणार आहे आर भागिले 2. लक्षात आलं. म्हणजे हे इथून इथपर्यंत लक्षात येईल का तुम्हाला. तर आता हे आणि हे अंतर सारखं झालं. आता आपल्याला शोधायचे काय, त्रिज्येच्या किती पट आहे. तर पायथागोरसचा प्रमेय वापरला तर आपल्याला या ठिकाणी काटकोन त्रिकोण होतो. इथं होईल आर चा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक ही बाजू आहे आर छेद 2 चा वर्ग. ओके, सोडून घेऊया. आर चा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक आर चा वर्ग 2 चा वर्ग 4 होईल. ओके, त्यानंतर हे या बाजूला जाईल, म्हणजे आर चा वर्ग वजा आर वर्ग छेदात 4 बरोबर एक्स स्क्वेअर होईल. आता याचा छेद समान जर करून घेतला तर हे होईल 4 आर चा वर्ग वजा आर चा वर्ग छेदात राहील 4 बरोबर होईल एक्स स्क्वेअर. इथपर्यंत समजलं. आता 4 आर चा वर्ग म्हणून एक म्हणजे आर वर्ग जर गेलं तर इथं राहील 3 आर स्क्वेअर आणि छेदात राहील 4 बरोबर एक्स चा वर्ग. इथपर्यंत समजलं असेल सर्वांनी. तर आता या ठिकाणी दोन्ही बाजूचे जर वर्गमूळ काढून घेतले तर पहा 3 आर स्क्वेअर याचं जर वर्गमूळ आपण काढून घेतलं, 3 चं वर्गमूळ निघाल वर्गमुळात 3. हे जे आर स्क्वेअर आहे तर हे बाहेर निघलं फक्त आर राहील, आणि हे कितीचा वर्ग आहे, 2 चा, म्हणजे इथं 2 होईल आणि या बाजूला एक्स राहील. आता इथं लक्षात घ्या अंतर त्रिज्येच्या किती पट आहे. आता ही पहा, ही त्रिज्या आपली ही आहे, याच्या किती पट आहे. म्हणजे आता लक्षात घ्या हे एक्स म्हणजेच त्रिज्येच्या वर्गमुळात 3/2 इतक्या पट असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला 10 दिली आहे. त्या वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेचे केंद्रापासून अंतर किती आहे असं विचारलंय. लक्षात घ्या. आता हे समजा हे एक वर्तुळ आहे. ओके, या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे. त्रिज्या किती दिलेली आहे, 10. समजा ही त्रिज्या आहे. ओके, ही 10 आहे आणि त्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा आहे. तर आता समजा ही जर जीवा घेतली आपण वर्तुळावर, ही 16 आहे आणि समजा इथून जर आपण लंब टाकला हा, तर या लंबामुळे हे दोन्ही बाजू हे आणि हे सारखे होत असतात. म्हणजे ही 16 असेल तर हे 8 होईल, हे 8 होईल. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता आपल्याला विचारले जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती आहे असं विचारलंय. ओके, तर आता आपण पायथागोरसचा प्रमेय वापरून याला सोडू शकतो. तर आता आपण याला जर नाव दिले, याला नाव देऊ ए, याला नाव देऊ बी आणि वर्तुळ केंद्राला नाव देऊ ओ. ठीक आहे. आता काय होईल मग, ए ओ चा वर्ग बरोबर इथं नाव देऊ ओ पी देऊ, ए पी चा वर्ग अधिक ओ पी चा वर्ग. तर आपल्याला हे इथलं अंतर निघेल. ओके, तर ओ ए किती आहे आपला 10, म्हणजे इथं लिहूया 10 चा वर्ग अधिक ए पी चा म्हणजे 8 चा वर्ग अधिक ओ पी चा वर्ग, हे होईल 100 बरोबर 8 चा वर्ग 64 अधिक ओ पी चा वर्ग. हे अधिक इकडे वजा होतील, म्हणजे ओ पी चा वर्ग बरोबर 100 वजा 64 आणि या दोघांची वजाबाकी इथे 36. म्हणजे ओ पी स्क्वेअर किती आला, 36. म्हणजे हे इथून इतकं अंतर आलं
OP स्क्वेअर 36 म्हणजे दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ काढलं तर ते OP फक्त निघेल आपला 6. किती निघेल? 6. आणि आपल्याला काय विचारलंय, जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे इथून इथपर्यंतचे अंतर किती असेल, तर ते असेल 6 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. चक्रीय चौकोनाच्या एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे. आता वर्तुळ आहे समजा आणि यामध्ये हा चक्रीय चौकोन आहे. ओके, हा चक्रीय चौकोन आहे. आता समजा त्याचं काय सांगितले बघा, चक्रीय चौकोन त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे. एका कोनाचे माप, मग एका कोनाचे माप समजा जर आपण x घेतले, याचं जर x घेतलं, त्याचा सम्मुख कोन हा आहे. सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट म्हणजे हा होईल 2x. इथपर्यंत समजलं? आणि लक्षात घ्यायचं, चक्रीय चौकोन जो असतो त्याचे सम्मुख कोन जे असतात हे असतात पूरक कोन. काय असतात? पूरक कोन. म्हणून इथे लिहायचं x अधिक 2x बरोबर 180, 3x बरोबर 180 आणि x बरोबर 180 भागिले 3. 3 एक 3, 3 सक 18, शून्याला 0. मग x ची व्हॅल्यू किती आली आपली? 60. किती आली? 60. आता विचारलंय काय ते पाहूया. सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर त्या कोनाचे माप किती? त्या म्हणजेच दुप्पट असणार आहे. म्हणजेच पहा, आता ऑप्शन मध्ये कधी 60 पण असू शकते, तर नाहीये, पण असला तर आपण 60 लिहिण्याची शक्यता असते. म्हणजे आपल्याला विचारले दुप्पट, म्हणजेच या ठिकाणी लिहायचं 2x बरोबर 2 गुणिले 60 120. तर ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा क्वेश्चन नंबर 7. एका लघुकंसाचे माप आपल्याला 160 आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती असं विचारलंय. तर पहा, आता समजा इथे जर आपण असा लघु कंस काढला आणि त्याच्या कंसाचं माप किती आहे? हे 160. आणि उरलेला आपल्याला हा इकडला सर्व कंस काढायचा आहे, म्हणजे हा काढायचा, हा इथपर्यंत. ओके, लक्षात येईल? तर लक्षात घ्या, वर्तुळ म्हणजे वर्तुळाच्या जे माप असतं ते आपल्याला 360 अंश असते हे माहिती आहे. त्यापैकी आपल्याला 160 दिले, म्हणजे ते 160 जर वजा केलं आपण तर याचं उत्तर येणार आहे 200 अंश. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, या स्वाध्यायामधला शेवटचा क्वेश्चन आहे. पहा, जर तुमच्या ओळखीचं कोणी नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये रेकॉर्डेड बॅच आणि नवोदयचे PYQ म्हणजेच मागील झालेले नवोदयचे सर्व पेपर, मागच्या वर्षीचे, त्याच्या अगोदरचे, असा मागील 8 वर्षापर्यंतचे सर्व पेपर या नवोदय मिशन ॲपमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही NMMS याची जर तयारी करणार असाल पुढच्या वर्षी, तर आज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या NMS चा सर्व सिलेबस तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या NMS च्या टेस्ट सिरीज देखील आपल्या ॲपमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील. ओके, चला वेळ न घालवता आपण शेवटचा प्रश्न पाहू. लघु वर्तुळखंडातील कोनाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकते? आता लक्ष घ्या, लघु वर्तुळखंडातील कोनाचे माप म्हणाले. आता समजा हा जर या ठिकाणी आपण वर्तुळ घेतला आणि हा वर्तुळाचा व्यास आहे. हा काय आहे? वर्तुळाचा व्यास. या व्यासामुळे अर्धवर्तुळ तयार होते इथं वरती आणि ह्या बाजूला. ओके, तर आता या अर्धवर्तुळातील जो अंतर्लिखित कोन असतो, म्हणजे असं जर आपण यात जर काढला तर हा अंतर्लिखित कोन 90 अंशाचा असतो. किती असतो? 90. परत जर आपण याही बाजूला जर असं जर काढलं तर हे देखील 90 अंशाचे असतात. परंतु आपल्याला इथं सांगितलंय लघु वर्तुळखंडातील म्हणते. ओके, म्हणजे या ठिकाणी म्हणजे जो आपण या ठिकाणी व्यास काढला म्हणजे त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे या ठिकाणाहून जर आपण असा कंस काढला
तर हा जो कंस असतो लघुवर्तुळखंडातील, हे जे अर्धवर्तुळ जे आहे त्यापेक्षा कमी असतंय, कारण हे इथून जर आपण रेष ओढली तर हे अर्धवर्तुळ होतात. पण इथं आपल्याला काय सांगितलं, इथं लघुवर्तुळखंड म्हणजेच आपल्याला हा जो कोन असतो तो 90 पेक्षा कसा असतो, 90 पेक्षा मोठा असतो. कसा असतो, मोठा. आणि 180 पेक्षा कसा असतो तो कमी असतो. 180 पेक्षा कसा असतो, तो कमी असतो. लक्षात येते, म्हणजेच 90 पेक्षा मोठा असतो आणि 180 पेक्षा कमी असतो, असं या ठिकाणी आपल्याला माप पाहायचंय. आता 90 तर येणार नाही, ओके, 180 तर येणार नाही आणि 45 येणार नाही, म्हणजे ऑप्शन राहिला आपला 2, हे उत्तर असणार आहे. कधी लक्षात घ्यायचं, लघुवर्तुळखंडातील कोनाचे माप आपल्याला 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असते. ओके, लक्षात आलं. चला तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.